महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. तर बघा, गृहोपयोगी संच, सेफ्टी किट, त्याचबरोबर एसेन्शियल किट हे ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख कधी आहे. त्याचबरोबर बघा, बांधकाम कामगार योजना ही वेबसाईट जी आहे तर ही कधी चालू होणार आहे. आणि भांडी वाटप, सेफ्टी किट, एसेन्शियल किट तर नवीन वाटप चालू कधी होणार आहे. तर बांधकाम कामगार नवीन नोंदणी असेल तर ज्यांचं रेन्युअल असेल किंवा काही क्लेम असतील तर त्या पूर्ण वस्तू म्हणजे भांडी संच असेल तर ह्या कधी चालू होणार आहेत. बघा, आचारसंहिता असल्यामुळे, निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्र शासनामध्ये ही योजना जी आहे तर ही बंद झालेली होती. तर ही योजना पुन्हा चालू होणार आहे. तर किती तारखेपासून ही योजना चालू झालेली आहे आणि कधीपर्यंत असणार आहे. तर बांधकाम कामगार योजना ही वेबसाईट जी आहे तर ही आता पुन्हा चालू झालेली आहे. 36 जिल्ह्यांमध्ये ही वेबसाईट जी आहे तर ही आता पूर्णपणे चालू झालेली आहे. तर बघा, पुन्हा भांडी किट योजना ही चालू झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला नवीन भांडी किट येणार आहे, सेफ्टी किट, एसेन्शियल किट, त्याचबरोबर सुरक्षा बॅग. तर अशा वस्तूंचा संच जो आहे तर तो आपल्याला बांधकाम कामगारांना मिळणार आहे. तर गृहोपयोगी असणाऱ्या ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू मिळवण्यासाठी आपल्याला कधी अर्ज करायचा आहे. तर हा अर्ज तुम्ही ऑनलाईन अर्जदाराकडे करायचा आहे. ज्याने बघा, एसेन्शियल किटसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुमच्या एजंटकडे. बघा, गावामध्ये शहरामध्ये जे काही एजंट लोक असतात तर त्यांच्याकडून हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. किंवा मग ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ही जी वेबसाईट आहे तर ही पुन्हा आता चालू झालेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचे सेफ्टी किट, इसेन्शियल किटसाठी तुम्ही जर ऑनलाईन अप्लाय जर केलेलं असेल तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत. बघा, तुम्हाला 5 प्रामुख्याने कागदपत्रं लागणार आहेत. पहिलं म्हणजे आधार कार्ड लागणार आहे, दुसरं म्हणजे पासबुक लागणार आहे, तिसरं म्हणजे रेशन कार्ड, चौथं म्हणजे बांधकाम कामगार पावती आणि 5वं म्हणजे तुमचं अपॉइंटमेंट लेटर. तर ही 5 मुख्य जे कागदपत्र आहेत हे तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला गृहोपयोगी संच, सेफ्टी किट, इसेन्शियल किट हे मिळणार आहे. बघा, ज्यांनी कोणी अजून बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर त्या बांधकाम कामगारांना एक विनंती आहे की आता नवीन क्लेम्स चालू झालेले आहेत, नवीन अपडेट आलेली आहे की मुलीच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत आहे. त्याचबरोबर बघा, तुमची मुले प्रसूतीसाठी, नॉर्मल प्रसूती असेल तर 25,000 रुपये, सिझरिंग असेल तर 50,000 रुपये, अशी प्रसूतीसाठी सुद्धा योजना आता चालू झालेली आहे. बघा, ज्यांनी कोणी नोंदणीकृत कामगार असतील तर त्यांना एक महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे की हे जे भांडी किट आहे, सेफ्टी किट आहे तर याची पुन्हा नवीन वाटप चालू झालेली आहे. तर 36 जिल्ह्यांमध्ये जास्त करून बघा, महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना सातारा, नगर, त्याचबरोबर जालना, कोल्हापूर आणि लातूर, त्याचबरोबर या ठिकाणी एसेन्शियल किट, सेफ्टी किट ही वाटप सुरू झालेली आहे. तर अशी अपडेट आपल्याला मिळालेली आहे. गृहोपयोगी संचामध्ये तुम्हाला डिनर सेट, 30 भांडी संचांचा डिनर सेट मिळत आहे. जर तुमचं अजूनही रेन्युअल झालेलं नसेल तर तुम्हाला रेन्युअल करून घ्यायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन आपली भांडी जी आहेत तर ती ऑनलाईन कागदपत्रे त्यांना देऊन आपली भांडी ही घेऊन यायची आहेत. तसेच सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायची आहेत ज्या ठिकाणी ही वाटप चालू आहे आणि त्या जागी बांधकाम कामगार उपस्थित असणे हे गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणते किट मिळालेले आहे तर ते नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर रेन्युअल झालेलं नसेल तर तुमचे रेन्युअल होण्यासाठी सुद्धा अपॉइंटमेंट चालू झालेली आहे. त्याचबरोबर अशी माहिती आलेली आहे की ही योजना जी आहे तर ही जून महिन्यापर्यंत, 2026 जून या महिन्यापर्यंत चालू होणार आहे. आणि जे नोंदणीकृत कामगार असतील तर त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन रेन्युअल होऊन अपॉइंटमेंट करून आपल्याला ही जी महत्त्वाची कागदपत्रे देऊन आपले ही जी पेटी, सेफ्टी किट ती तुम्हाला घ्यायचं आहे. माझी माहिती नक्की आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.